राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। हिंदू होगा और वो मराठी होगा। तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है। एक दूसरा मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो। मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो। पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली। त्यातलं एक गुजरातचं मधलं गायकवाडांचं, शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं। बरोबर। जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे। बरोबर। मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत। तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे। त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार। या प्रश्नाला एकच आहे, याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत? मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत। आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिला आहे? उद्धव सर बोला। एक मिनिट। नाही तो त्यांचा माईक आहे। ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत? कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत। याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो। आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे। आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले। अजून काही? म्हणजे ही सगळी आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं का? अर्थात अहो साधी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे। चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो, जी याच्यामध्ये दिलेली आहेत, त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा। समजलं का की इकडे तिकडे बघत होतस तू? प्रश्न विचारताना इकडे तिकडे बघत बसता रे, स्वतःही ऐकत नाही। उद्धवजी एक प्रश्न आहे। थांब रे जरा थांब, कुठे चाललोय का? अरे एक मिनिट, त्याला तुला मी काय बोललो हे समजलं का? हां कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना, माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते पहिलं। हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत। कळलं? बघू। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।